नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप सरळ सेवेच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आपण राज्यशास्त्र हा विषय पाहत आहोत. पहा, आपल्याला आज संसद हा विषय करायचा आहे. संसद या विषयातील प्रमुख घटक डिटेलमध्ये पाहिजेत. सगळ्यात आधी आपण काय करणार, संसद हे जे घटक आहे हे 3 गोष्टींमध्ये विभागलेलं असतं: राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती. ओके, या मेन चॅप्टर मध्ये आपण राज्यसभा आणि लोकसभेचे सर्व प्रमुख घटक अभ्यासून घेणार आहोत आणि मग त्यानंतर मग आपण राष्ट्रपती हा सेपरेट चॅप्टरच घेणार आहोत. हे पहा, संसद समजण्याआधी आपल्याला आधी आपल्या लोकशाहीमधील 3 पिलर समजून घेणं गरजेचं आहे. राईट, कार्यकारी मंडळ, देन विधेयक मंडळ आणि त्यानंतर न्यायमंडळ, ज्युडिशरी, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी. हे आपल्या लोकशाहीचे 3 प्रमुख पिलर असतात. त्या पिलर्स अंतर्गत वेगवेगळे घटक येत असतात. राईट, फॉर एक्झाम्पल ज्युडिशरी आहे, न्यायमंडळ आहे, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय असे हे वेगवेगळे घटक येत असतात. प्रत्येकाचे वेगवेगळे घटक आहेत आणि आपलं मेजर अजेंडा जेव्हा आपण राज्यशास्त्राची माहिती घेत असतो, आपला मेजर अजेंडा काय असतो की या घटकांबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. ठीक आहे, तर चला आपण काय करणार आहोत, हे घटक पाहणार आहोत. आपल्या या लेक्चरमध्ये आपण संसद हा घटक समजून घेणार आहोत. ओके, पण संसद हा घटक समजण्याआधी आपल्याला आपल्या लोकशाहीचे 3 प्रमुख पिलर समजून घेणं गरजेचं आहे. सो लेट अस स्ट्रेट जम्प इनटू इट. आधी मी तुम्हाला ते 3 पिलर समजून सांगते, मग आपण संसदेकडे वळूया. ठीक आहे, चला पहा, आपल्या संविधानामध्ये संसद बद्दलची माहिती भाग 5 कलम 52 ते कलम 151 पर्यंत दिलेली आहे. आपल्या भारतामध्ये जी शासन पद्धती आहे ती 3 भागामध्ये विभाजलेली आहे. पहा, 3 प्रमुख घटक कुठले कुठले? शासन व्यवस्थेचे कार्यकारी मंडळ ज्याला एक्झिक्युटिव्ह असं म्हटलं जातं, कायदे मंडळ ज्याला लेजिस्लेचर असं म्हटलं जातं आणि न्यायमंडळ ज्याला ज्युडिशियरी असं म्हटलेलं आहे. ओके, मग आता पहा, आपल्या कार्यकारी मंडळामध्ये माफ करा, आपल्या कार्यकारी मंडळामध्ये कुठले कुठले जस्ट अ सेकंड. ओके, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. पहा, आपल्या कार्यकारी मंडळामध्ये कुठले कुठले घटक येतात? 5 प्रमुख घटक येत असतात. कुठले कुठले? पहिलं ते म्हणजे आपले राष्ट्रपती. ओके, राष्ट्रपती हे संविधानिक प्रमुख आहेत. कलम 52 मध्ये राष्ट्रपतींची माहिती दिलेली आहे. ओके, त्यांच्यानंतर आहे उपराष्ट्रपती. कुठलं सांगते मी? एक्झिक्युटिव्ह बोर्ड बद्दल, कार्यकारी मंडळ बद्दल सांगत आहे ही माहिती सगळी. ठीक आहे, उपराष्ट्रपती जे राज्यसभेचे सभापती असतात, कलम 63 अंतर्गत त्यांची माहिती दिलेली आहे. राज्यसभा काय असते हे पण आपण पाहणार आहोत. ओके, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती कोण असतात हेही आपण पाहणार आहोत. मग पंतप्रधान पहा, उपराष्ट्रपती नंतर पंतप्रधान हा कोण आहे? हा वास्तविक कार्यकारी प्रमुख आहे. म्हणजे काय की एकंदरीत आपल्या पूर्ण भारत शासनाचा कारभार ज्याच्या हातामध्ये असतो, ऍक्च्युअल पॉवर्स ज्याच्या हातामध्ये असतात, ते कोण असतं? पंतप्रधान असतं. ठीक आहे, कलम 74 मध्ये त्यांची माहिती दिलेली आहे. आणि या पंतप्रधानांना मदत करण्यासाठी जे मंडळ असतं त्याला मंत्रिमंडळ असं म्हटलं जातं, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. ओके, हे देशाचे प्रशासन चालवण्याचं काम करत असतात आणि कलम 75 मध्ये त्यांची माहिती दिलेली आहे. त्यानंतर लास्ट आहे महान्यायवादी, ज्याला अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हटलं जातं. हे केंद्र सरकारचा कायद्याचा सल्लागार म्हणून काम करत असतात. कलम 76 अंतर्गत यांची माहिती आहे. आता इथे पहा, जे मी आधी हे 3 घटक सांगितलेले आहेत, कायदे मंडळाचं काम काय? टू मेक लॉज. नावामध्येच आहे कायदे मंडळ. कायदे बनवण्याचं काम या लेजिस्लेचरचं आहे. ते काहीतरी कायदा बनवणार, मग वेगवेगळा कायदा उद्या चालून कायदा बनवला जाईल की बाबा शाळांमध्ये शुक्रवार ते रविवार सुट्टी असायला पाहिजे, कायदा आहे. काही कायदे बनवणार कोण? कायदे मंडळ. ओके, या कायद्यांची अंमलबजावणी करायची आहे. आता सुट्टी तर डिक्लेअर केली आहे, पण ती सुट्टी ऍक्च्युअल मध्ये पाळली जाते का, प्रत्येक शाळांमध्ये पाळली जाते का, हे पाहण्याचं काम कोणाचं? कार्यकारी मंडळाचं. या कार्यकारी मंडळाचं काम काय? टू इम्प्लिमेंट लॉज.
टू इम्प्लिमेंट लॉज. मग जे काही मिनिस्टर्स आहेत, आपल्या संसदेमध्ये बसलेले जे काही खासदार आहेत, त्यांना जिम्मेदारी दिली जाते की तुमच्या वॉर्डमध्ये पहा की शाळा शुक्रवार ते रविवार बंद राहत आहेत का नाहीत, ते इम्प्लिमेंट करणार ते लॉ. ठीक आहे. आणि समजा ही शाळा बंद होते नाही होते, समजा कुठे काही भागांमध्ये असं करण्यात आलं की बाबा शुक्रवारी शनिवारी तर शाळा सुरू ठेवली जातेच, पण रविवारी सुद्धा एक्स्ट्रा अभ्यास करून घेतला जात आहे मुलांकडनं, त्यांना 1 तास सुद्धा एक्स्ट्रा सुट्टी दिली जात नाही वगैरे वगैरे, असं जर असेल, ही जर आपल्या कायद्याची कोणीही उल्लंघन केलं तर अशा वेळी आपलं न्यायमंडळ मध्ये पडत असतं. आणि न्यायमंडळाचं काम काय की आपले कायदे व्यवस्थित इम्प्लिमेंट होत आहेत का, त्याचं कोणी उल्लंघन करत आहे का, हे पाहणं. ठीक आहे. मग आता पहा, कार्यकारी मंडळामध्ये जे प्रमुख व्यक्ती असतात ते आपण पाहिले. प्रमुख कोण? राष्ट्रपती, मग उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. जेव्हा आपण कायदे मंडळाबद्दल माहिती घेतो, कायदे मंडळ लेजिस्लेटिव्ह बोर्ड, यामध्ये 3 प्रमुख घटक असतात. पहिला राज्यसभा. काय आहे? राज्यसभा, ज्याला अप्पर हाऊस सुद्धा म्हटलं जातं, अप्पर हाऊस. दुसऱ्या क्रमांकावरती आहे लोकसभा, लोअर हाऊस. आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे राष्ट्रपती. आता इथे नोट करा, नावात अर्थ समजून घ्या. राज्यसभा, राज्यांची सभा, राज्यांचे प्रतिनिधी बसलेली सभा, राज्यसभा. लोकसभा, लोकांची सभा, लोकांचे प्रतिनिधी बसलेली सभा, लोअर हाऊस, लोकसभा. क्लिअर? आता हे तर आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. याच कायदे मंडळाला आपण आणखीन काय म्हणू शकतो? संसद म्हणू शकतो. संसदेमध्ये काय होतं हो? कुठलाही कायदा बनवण्याचा काम होत असतो. मग संसदेचे प्रमुख 3 घटक कोण आहेत? राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती आहे. आता कुठलाही जर मला कायदा बनवायचा असेल, मला तो लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये आणावा लागतो, तिथे सर्वांची सही लागते. मग पुढे राज्यसभे किंवा लोकसभा दुसरा जो ग्रह असेल, सभागृह, त्यामध्ये जाणार, तिथे संमती पाहिजे. हे तर ठीक आहे. मला कायदा बनवायचा म्हणून मला राज्यसभा लोकसभा लागते, हे तर मी मान्य केलं. बाबा राष्ट्रपतींची काय गरज आहे यामध्ये? राष्ट्रपती बसतात का हो संसदेमध्ये? नाही. राष्ट्रपती ना लोकसभेमध्ये बसतात, नाही ते राज्यसभेमध्ये बसतात, परंतु ते संसदेचा भाग आहे. का? कारण की कुठलाच विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय पारित होत नाही. मग सगळ्यात छोटा विधेयक असू दे किंवा सगळ्यात मोठा घटना दुरुस्तीचा कुठलाही विधेयक असू दे किंवा मग धन विधेयक असू दे, त्याला जर आपल्या संसदेमधनं बाहेर काढायचं असेल, डिक्लेअर करायचं असेल, तर त्याच्यावरती कोणाची सही लागते? राष्ट्रपतींची सही लागते. मग हे राष्ट्रपती संसदेमध्ये बसत नसले असले तरी हे संसदेचा भाग आहे असं गणलं जातं. मग जेव्हा आपण संसद हे टॉपिक पाहत असतो, त्यामध्ये आपल्याला राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती या तिघांची माहिती घ्यावी लागत असते. ओके. मग आपला हा जो घटक आहे संसद, यामध्ये आपण सगळ्यात आधी राज्यसभा मग लोकसभा या दोन्ही गोष्टींची माहिती घेणार आहोत, काय आहेत हे पर्टिक्युलरली. आणि मग येणाऱ्या लेक्चर्स मध्ये आपण राष्ट्रपतींबद्दल सेपरेट लेक्चर घेणार, सेपरेट टॉपिक घेणार, कारण की राष्ट्रपती हे संविधानिक प्रमुख आहे, त्यांच्यावरती डिरेक्ट क्वेश्चन्स येतात आणि त्यांच्यावरती माहिती सुद्धा तेवढीच भरपूर आहे. क्लिअर आहे? संसद काय आहे? क्लिअर आहे. आपण कार्यकारी मंडळ पाहिलं, कायदे मंडळ पाहिलं. त्यानंतर जो तिसरा घटक आहे आपल्या शासन व्यवस्थेचा, ते आहे आपलं न्यायमंडळ, ज्युडिशियरी. कलम 124 ते 147 पर्यंत. ओके. न्याय मंडळामध्ये जर तुम्ही न्यायमंडळाचं कधीही डायग्राम काढलं, ओके, न्यायमंडळ जर, आता हे तर सरळ सेवेसाठी आहे समजा, नॉट व्हेरी इम्पॉर्टंट डायग्राम वगैरे, पण जर तुम्हीच राज्यसेवा किंवा युपीएससी सारखे मेन्सच्या परीक्षा देत आहेत, जिथं लिखित आहे, आन्सर्स तुम्हाला लिहावे लागणार आहेत आता मेन्स मध्ये, त्यावेळी जेव्हा तुम्ही न्यायमंडळाची माहिती देत असताना तुम्ही असं ट्रायंगल ड्रॉ करत असता, पहा. राईट. मग सगळ्यात खाली काय असते? कनिष्ठ न्यायालय असते, कनिष्ठ न्यायालय.
ओके, ज्यांना सबऑर्डिनेट कोर्ट्स असं म्हटलं जातं. का? कारण की हे सगळ्यात खालती आहेत, त्यांचं पॉवर सुद्धा कमी आहे वरच्या दोन पेक्षा, आणि हे नंबर मध्ये पण खूप जास्त आहे. राईट, मग प्रत्येक डिस्ट्रिक्टचं आपलं आपलं कनिष्ठ न्यायालय असू शकतं. त्यांच्यावरती असतं उच्च न्यायालय. ओके, उच्च न्यायालय म्हणजे कसं, प्रत्येक राज्याचं एक असं उच्च न्यायालय असतं, एकच असतं. आणि त्यांच्यावरती ज्याचं पॉवर आहे ते आहे सर्वोच्च न्यायालय. काय आहे? सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे, मग हे सर्वोच्च न्यायालय एकच आहे आपल्या भारतामध्ये. त्यांच्या अंतर्गत वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे उच्च न्यायालय, आणि प्रत्येक उच्च न्यायालयाच्या अंतर्गत वेगवेगळे कनिष्ठ न्यायालय. राईट, हे काय न्यायमंडळाचे हे घटक आहेत. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सबऑर्डिनेट कोर्ट. आपला मेजर हेतू आजच्या लेक्चरला संसद पाहायचा आहे, परंतु आपण हे सर्व घटक पाहणार आहोत. पहा, आपण सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय, राष्ट्रपती, त्याशिवाय उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, महान्यायवादी, हे सर्व घटक आपल्याला करायचे आहेत, कारण की हाच आपल्या संविधानाचा गाभा आहे. संविधानामध्ये हेच तर दिलंय, जे काही व्यक्ती पॉवर मध्ये असतील त्यांचेच तर पॉवर इथे डिक्लेअर केलेले आहेत. राईट, चला, तर मग आपलं मेन काम काय, आपल्याला संसदेची माहिती घ्यायची आहे. मग आपल्या संसदेबद्दलची माहिती कलम 52 ते 151 मध्ये भाग 5 मध्ये दिलेली आहे. राईट, चला आता पहा, आपण संसदेबद्दल प्रॉपर माहिती घेऊयात. पहा, जर आपण संसदेची डिटेल माहिती घ्यायची असेल तर संसद, आता नवीन संसद भवन आलेलं आहे, दॅट विल बी द पार्ट ऑफ करंट अफेअर्स समजा. बट जुने संसद भवन जे होते त्याची 1921 ते 1927 दरम्यान बांधकाम झालेलं आहे. ते बांधकाम कोणाच्या आर्किटेक्चरने झालंय तर एडविन ल्युटियन्स एक होते, हे एडविन ल्युटियन्स, आणि सर हर्बर्ट बेकर या दोघांनी या आपल्या जुन्या संसद भवनाला बांधलेलं आहे. जुनं संसद भवन असं सर्क्युलर होतं, आता नवीन संसद भवन असं ट्रायंगल मध्ये आहे. ओके, चलो, करंट अफेअर्सचा पार्ट तो. संसद हा शब्द फ्रेंच भाषेतून घेतला आहे आणि ब्रिटनला संसदेची जननी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, चला, मग आपलं हे तर बेसिक इन्फॉर्मेशन संसदेबद्दलची, ही तुम्हाला विचारली जाईल पण नाही जाईल, पण त्याला काही मेळ नाहीये. पण आपल्याला लोकसभा, राज्यसभा पाहायचं आहे. संसदेचे प्रमुख 3 भाग आहेत. कोण कोण? राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा आणि लोकसभा. आता पहा, संसद केंद्र सरकारची काय आहे? विधायी अंग आहे. म्हणजे काय? लेजिस्लेटिव्ह बॉडी आहे. म्हणजे लेजिस्लेशन करण्याचं, कायदे बनवण्याचं, विधेयक तयार करण्याचं काम हे संसदेमध्ये होत असतं. राईट, मग कलम 79 अंतर्गत संसदेच्या निर्मितीबद्दलची माहिती दिलेली आहे. ओके, चला, आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये आपण सगळ्यात आधी राज्यसभा पाहून घेऊया. राज्यसभेची बेसिक इन्फॉर्मेशन समजून घेऊयात. ओके, पहा, राज्यसभा याची स्थापना कलम 80 अंतर्गत झालेली आहे. नावातच आहे राज्यसभा. शब्दाला फोडा आणि अर्थ समजून घ्या. एक अशी सभा आहे जिथं राज्यांचे प्रतिनिधी बसलेले आहेत. पहा, मी शब्द नीट वापरते, तुम्ही पण नीट ऐका. काय? अशी एक सभा जिथे राज्यांचे प्रतिनिधी आहे. राज्य कुठले? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, राजस्थान, या राज्याचे प्रतिनिधी जिथे बसतात त्यांना राज्यसभा असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील जे काही लोक आहेत, उत्तर प्रदेशचे जे काही लोक आहे, कर्नाटकची जी काही जनसंख्या आहे, जेव्हा त्यांचे प्रतिनिधी निवडले जातात ते कुठे बसतात? लोकसभेमध्ये बसतात. लोकांचे प्रतिनिधी लोकसभेमध्ये बसत असतात. क्लिअर? राज्यसभा आणि लोकसभा हा पॉइंट 5. आता पहा, राज्यसभा याची स्थापना कलम 80 अंतर्गत राज्यांचे प्रतिनिधित्व करणारी सभा म्हणून होत असते. ही जी राज्यसभा आहे याची मॅक्झिमम कॅपॅसिटी म्हणजे एक हॉल असणार, हॉलमध्ये ठराविक जागा असणार. राईट, ठराविक जागा प्रत्येक आपल्या राज्याला दिलेली आहे. राईट, महाराष्ट्राला इतकी, उत्तर प्रदेशला इतकी, सिक्कीमला इतकी, राजस्थानला इतकी, वगैरे वगैरे. हे सर्व कुठं दिले? आपल्या 4थ्या अनुसूचीमध्ये दिले, ते पण आपण पुढे पाहूया. मग असं करत करत भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून
राज्यसभेमध्ये 250 मॅक्झिमम जागा असू शकतात. आता नवीन संसद बिल्डिंगच्या हिशोबाने हे वाढवू शकतील, पण पुढच्या जेव्हा पण जनगणना होईल, डिलिमिटेशन होईल, त्यावेळीची ही गोष्ट आहे. सद्यस्थितीला आपण माहिती घेतोय, मॅक्झिमम 250 सीट्स आहेत. त्यापैकी 238 हे राज्यांसाठीचे आहेत, तर 12 हे नामनिर्देशित आहे. नीट लक्षात घ्या, 238 हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधनं भरवले जातील, तर राहिलेले जे काही 12 आहेत हे नॉमिनेशनद्वारे, नामनिर्देशन करून ते जागा भरली जाईल. मग नामनिर्देशन कोण करणार? तुम्ही आम्ही करणार का? नाही. सर्वोच्च हेड कोण आहे? आपले राष्ट्रपती आहे. हे नामनिर्देशन करण्याचा हक्क कोणाचा असणार? राष्ट्रपतींचा असणार. ओके. मग मी काय म्हटलं, मॅक्झिमम जागा 250 आहे. ऍट प्रेझेंट राज्यसभेमध्ये किती जागा भरल्यात हो? 245 जागा सद्यस्थितीला भरलेल्या आहेत. त्यापैकी 225 ह्या राज्याच्या, 8 ह्या केंद्रशासित प्रदेशांच्या आणि 12 हे खासदार नामनिर्देशित आहेत. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. आता कुठल्या राज्याला किती राज्यसभा जागा भेटावी ह्याची संपूर्ण माहिती 4थ्या आणि सूचीमध्ये दिलेली आहे. 4th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, 4th शेड्यूल, टोटल 12, त्यापैकी 4थ्या शेड्यूल मध्ये ही माहिती आहे. काय की कुठल्या राज्याला, कुठल्या केंद्रशासित प्रदेशाला किती जागा भेटावी. ठीक आहे. चला, मग आता राज्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कसं प्रोसेस काय आहे? राज्यांच्या विधानसभेतील निर्वाचित सदस्याद्वारे निवडली जातात. मग फॉर एक्झाम्पल, समजा राज्यसभेमध्ये, समजा म्हणते, इट्स जस्ट अन एक्झाम्पल, महाराष्ट्राच्या 5 जागा आहेत, उत्तर प्रदेशच्या 8 जागा आहेत आणि लेटस से केरळा याच्या 3 जागा आहेत. लेट अस इमॅजिन दिस वे. ओके. मग आता होईल काय माहिती का, महाराष्ट्रातील जी विधानसभा आहे त्या विधानसभेतील निर्वाचित सदस्य, पॉइंट टू बी नोटेड, काय? निर्वाचित सदस्य म्हणजे असे सदस्य ज्यांना निवडून दिलेला आहे, डायरेक्टली त्यांचं इलेक्शन झालंय, यामध्ये नामनिर्देशित सदस्य येणार नाही. येतंय पॉइंट लक्षात? केवळ निर्वाचित सदस्यच या 5 सदस्यांना निवडतील. काय? समजा विधानसभा, महाराष्ट्र विधानसभेमध्ये 200 सदस्य आहेत. लेट अस से फॉर एक्झाम्पल, हे 200 सदस्य निर्वाचित आहेत. ठीक आहे. ओके. या 200 पैकी समजा 180 हे निर्वाचित आहेत, राहिलेले 20 हे नॉमिनेटेड आहेत. जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगत आहे मी, समजून घ्या फक्त. हे 180 जे निर्वाचित सदस्य आहेत तेच केवळ या 5 सदस्यांना निवडणार आहेत. या 20 सदस्य जे नामनिर्देशित होते त्यांना पावर नसणार हे राज्यसभा सदस्य निवडण्याचा. क्लिअर? मग हे 180 सदस्य 5 सदस्यांना निवडतील आणि त्यांना महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी म्हणून राज्यसभेमध्ये खासदार म्हणून पाठवतील. ओके. क्लिअर? चला, मग आता ही जी निवडणूक आहे कोणाची? या सदस्यांची, या 5 सदस्यांची निवडणूक ही प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन विथ सिंगल ट्रान्सफरेबल वोट या पद्धतीने होत असते. काय आहे बाबा, एवढं मोठं नाव घेतलं? लेट अस अंडरस्टँड दिस. प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने एकल संक्रमणीय मतदान पद्धतद्वारे होत असतं. म्हणजे काय केलं जातं? आता समजा 5 जणांना निवडायचं आहे, काय केलं जातं? समजा 7 जण उभा राहिले, 5 जणांपैकी 5 जण निवडायचे, 7 जण उभे राहिले. 5 जण उभे राहिले असते, निवडलं असतं, पाठवलं असतं. आता 7 जण उभे राहिले, ह्यांच्यामध्ये प्रेफरन्स दिलं जातं. हे जे 180 सदस्य आहेत हे काय करतात? आपल्या चिठ्ठीमध्ये प्रेफरन्स देतात. काय? आता समजा ABCDEF आणि G असे 7 सदस्य आहेत. मग आता समजा मी एक निर्वाचित सदस्य आहे, मी काय करणार? माझं फर्स्ट प्रेफरन्स लेटस से D ला आहे, मग दुसरं B ला, तिसरं A ला, चौथं G ला, 5वं F ला, 6वं E ला आणि 7वं C ला. माझं प्रेफरन्स हे आहे. समजा दुसरं कुठलं निर्वाचित सदस्य आहे, ते काय करणार? त्याचं फर्स्ट प्रेफरन्स A ला देणार, सेकंड प्रेफरन्स G ला देणार, थर्ड प्रेफरन्स E ला देणार. प्रेफरन्सच्या बेसिसवरती रँकिंग केली जाईल आणि मग या रँकिंगच्या मदतीने काय, एक पर्टिक्युलर सदस्य हा निवडला जात असतो. आपल्याला ह्या प्रोसेसच्या डिटेल्स मध्ये घुसायचं नाहीये, आपल्याला प्रश्नही विचारले जात नाही. फक्त बेस काय याचा? नॉर्मली आपण इलेक्शन मध्ये एकाला निवडतो, आला तो ठीक, नाही आला सोडून द्या. 50% वोट किंवा सर्वात जास्त त्याला वोट भेटले, निवडला गेला, बाजूला सरला. पण
जेव्हा प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनची गोष्ट येत असते त्यावेळी आपण प्रेफरन्स देत असतो आणि जेवढे वोट्स भेटलेत तेवढी जागा, मग 40% वोट भेटले एका पार्टीला, त्यांना 40% जागाच दिल्या जातील. समजा एका पार्टीला 50% वोट भेटले, त्यांना 50% जागा दिले जातील. प्रोपोर्शन मध्ये प्रमाणशीर पद्धत असते. ठीक आहे, फाईन. चलो, मग आता पहा, युटी राज्याचं प्रतिनिधित्व आपण पाहिलं. केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये कसं होत असतं पहा, प्रतिनिधी अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. यासाठी एक विशेष निर्वाचन मंडळ, इलेक्टोरल कॉलेज बनवलं जात असतं आणि या निर्वाचक गणामार्फत निवडणुका घेतल्या जात असतात. राईट. मेजरली दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू अँड काश्मीर या 3 केंद्रशासित प्रदेशमधनं काय होणार आहे, प्रतिनिधी हे राज्यसभामध्ये येणार आहेत. सद्यस्थितीला दिल्ली, पुडुचेरी मधनं कंपल्सरीली येत आहेत. JNK मध्ये ही तरतूद आहे. ओके. आणि आता राज्य पाहिले, केंद्रशासित प्रदेश पाहिले. तिसरा क्रमांक असेल आपल्या नामनिर्देशित सदस्यांचं. नामनिर्देशन कोणाचं करणार, पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्री यांच्या शिफारशीवरनं राष्ट्रपती 12 व्यक्तींना नामनिर्देशित करणार आहे, नॉमिनेट करणार आहे. मग कुठल्या फील्डमधनं, कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या विषयामधनं. मग फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर हे सुद्धा राज्यसभेचे सदस्य झालेले, तर नामनिर्देशन केले होतं त्यामुळे झालेलं. हेमा मालिनी. ओके, चलो, हे काय झालं, राज्यसभेबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन झालेली आहे. आता पहा, जेव्हा मी तुम्हाला काय म्हटलेलं की बाबा राज्यसभेच्या जागा ह्या वेगवेगळ्या असतात. जसं पॉप्युलेशन आहे राज्याचं तसं हे जागा डिवाइड केलेल्या असतात. कुठल्या अनुसूचीमध्ये, 4थ्या अनुसूचीमध्ये. राईट. हे तर मी तुम्हाला सांगितलं. मग आता त्याच दृष्टिकोनाने महाराष्ट्राकडे राज्यसभेत 19 जागा आहेत. पहा, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 31 जागा आहे. पॉप्युलेशन पण सगळ्यात जास्त आहे ना, 2011च्या जनगणनेनुसार 19 कोट. राईट. महाराष्ट्रामध्ये 19, तमिळनाडू 18, वेस्ट बेंगॉल 16, बिहार 16. राईट. हे जागा कुठं सांगितल्यात, 4थ्या अनुसूचीमध्ये सांगितलेल्या आहेत. काही राज्यांमध्ये पॉप्युलेशन एवढी कमी आहे की त्यामध्ये जाणारे जे प्रतिनिधी आहे, मग 10-12 देऊन काही फायदा नाहीये. म्हणून काही राज्यांमध्ये राज्यसभेचे प्रतिनिधी केवळ 1 आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल सिक्कीम, मिझोराम, नागालँड, मेघालय, त्रिपुरा, केवळ 1 जागा आहेत यांना राज्यसभेमध्ये. ठीक आहे. चला, हे झालं काय, बेसिक राज्यसभेबद्दलची इन्फॉर्मेशन. ओके. राज्यसभा झाली, कळली राज्यसभा. पाहूया आता लोकसभा. राज्यसभा आपण कलम 80 अंतर्गत स्थापित करत होतो, तर लोकसभा ही कलम 81 अंतर्गत स्थापित होत असते. पहा, जसं राज्यसभेमध्ये मॅक्झिमम जागा होत्या 250, तसंच लोकसभेमध्ये सुद्धा मॅक्झिमम जागा असतात 550, 550. ओके. म्हणजे संपूर्ण भारतामधून जेव्हा आपण खासदार, जे लोकसभा इलेक्शन्स आहेत आपण म्हणतो पहा, जे 2024 मध्ये झाले लोकसभेचे इलेक्शन्स. राईट. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी 3ऱ्यांदा पंतप्रधान बनलेले आहेत, त्यावेळी जे लोकसभेचे इलेक्शन झाले संपूर्ण भारतामध्ये झालेले आहेत. किती सीट्ससाठी, ह्या 550 सीट्ससाठी. त्यापैकी पण पहा, 530 सीट्स मॅक्झिमम राज्यांसाठी सेक्युअर्ड आहेत आणि 20 सीट हे केंद्रशासित प्रदेशांसाठी. 500 सद्यस्थितीला 543 सीट्सच भरलेले आहेत. त्यापैकी 524 हे राज्यांसाठी आहेत, तर 19 हे युटी साठी आहेत. ओके, क्लिअर. यामध्ये पण पहा, नामनिर्देशनाची सुद्धा तरतूद होती पण ती रद्द झाली, ती आपण पुढे पाहूया. लोकसभेमध्ये मॅक्झिमम 550, ऍट प्रेझेंट 543 आहेत. ठीक आहे. चला, आता इथे जसं आपण राज्यसभेमध्ये राज्याचं केंद्रशासित प्रदेश आणि नामनिर्देशनचं प्रतिनिधित्व पाहिलं, त्याच पद्धतीने लोकसभेमध्ये सुद्धा पाहूया. लोकसभेमध्ये राज्यांचं प्रतिनिधित्व कसं होतं, डायरेक्ट इलेक्शनने. काही घेणं देणं नाही, डायरेक्ट इलेक्शन होतात. पहा, आपल्याकडे होतात की नाही. डायरेक्ट इलेक्शनच्या माध्यमाने हे राज्यांचे प्रतिनिधी निवडले जातात. मग लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळी तुम्ही वोटिंग केली असेल, इफ यू आर अबव्ह 18 इयर्स ऑफ एज. राईट. राज्यातील मतदारसंघातून प्रत्येक निवडणुकांद्वारे लोकसभेतील प्रतिनिधींची निवड
जाते. प्रत्यक्ष मी काय केलेलं आहे, माझ्या मतदारसंघासाठी माझ्या खासदाराची निवड केलेली आहे. आठवा, केली आहे का? तुमचे खासदार कोण आहे हे तरी माहिती आहे का तुम्हाला? एवढं बेसिक पॉलिटिकल ज्ञान आपल्या एरियाचं आपल्याला माहिती असायला पाहिजे, राईट? तुमच्या एरियाचा खासदार कोण, तुमच्या एरियाचा आमदार कोण, तुमच्या एरियाचा नगराध्यक्ष कोण, जर तुम्ही नगरपालिका नगर परिषद एरियामध्ये येत असाल तर, राईट? हे बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. आणि इफ यू हॅव वोटेड, तर तुम्हाला माहिती असेल कशा पद्धतीने इलेक्शन्स होत असतात. इलेक्शन कमिशन बद्दल आपण माहिती घेणारच आहोत, बट दॅट विल बी अ डिफरंट टॉपिक. ठीक आहे. राज्यांचं प्रतिनिधित्व, महाराष्ट्राचे जेवढे काही वॉर्ड्स आहेत, विभाग आहेत, त्यांचं डायरेक्ट प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये होत असतं. त्याचं निवडणूक आपल्याद्वारे होत असते, राईट? कलम 326 अंतर्गत काय, सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराची माहिती दिलेली आहे. युनिव्हर्सल अडल्ट सफरेज किंवा फ्रँचाईज म्हणजे काय, की एखाद्या राष्ट्रामधील प्रत्येक अडल्टला, प्रत्येक प्रौढ व्यक्तीला, मग आपल्या भारतामध्ये कसं 18+, राईट? 18+. आपल्या भारतामध्ये 18+ आहे. युजली अडल्ट आपण धरतो. प्रत्येक अडल्टला, प्रत्येक प्रौढ व्यक्तीला निवडायचं म्हणजे इलेक्शन मध्ये सहभाग घेण्याचा अधिकार आहे. इलेक्शन मध्ये वोट करण्याचा अधिकार आहे. त्याला युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज असं म्हटलं जातं. त्याशिवाय कलम 325 आहे पहा, खूप महत्वाचं आहे. आपला संविधानिक हक्क आहे कुठलं, निवडणुका लढण्याचं. जर मी सर्व अटी जर पूर्ण करत असेल तर मला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. मग अशा वेळी माझ्या विरोधामध्ये कोणत्याही धर्म, वंश, जात किंवा लिंग या कारणांवरून मतभेद होणार नाही, राईट? असा मतदार यादीत समावेश करण्यास मी अपात्र ठरविलं जाणार नाही, असं त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मला कंप्लीट अधिकार आहे 325 अंतर्गत कशामध्ये येण्याचं, मतदार यादीमध्ये माझं नाव नोंदवण्याचं. मग अशा वेळी कुठलाच अधिकारी मला म्हणू शकत नाही की तू तर मुलगी आहेस, तुझं नाव येणार नाही. नाही, लिंगाच्या बेसिसवरती भेदभाव जमणार नाही. कुठल्याच व्यक्तीला असं म्हणू शकत नाही की तू या धर्माचा आहे म्हणून तुझं नाव येऊ शकत नाही. नाही, धर्म, लिंग, जात कुठल्याच बेसिसवरती काय होणार नाहीये, भेदभाव होणार नाही. त्यानंतर एक महत्वाचं पॉइंट इथे नोट करा. 61वी घटना दुरुस्ती 1988 यानुसार काय करण्यात आलं होतं, 88च्या आधी वोटिंग करण्याचं जे एज होतं ते 21 होतं. म्हणजे 21 नंतर तुम्ही वोट करू शकता. पण 61वी घटना दुरुस्ती 1988 ने ही जी एज आहे ही 21 वरनं 18 पर्यंत आणलेली होती. डिरेक्ट वन लाईनर तुम्हाला आलेले आहेत पहा अशा क्वेश्चन वरती. म्हणून हे घटना दुरुस्ती कितव्या नंबरची आहे, कुठल्या वर्षी झाल्या आणि त्यामध्ये काय आहे लक्षात असू द्या. फाईन. आपण राज्यांचं प्रतिनिधित्व पाहिलं, आता केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व पाहूया. पहा, केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व ठरवण्याची पद्धत घटनेत दिलेली नाहीये आणि कसं प्रतिनिधित्व होईल तो अधिकार कोणाला दिलाय, संसदेला दिलेला आहे, राईट? मग लोकसभेमध्ये थेट निवडणुकामार्फत सदस्यांची निवडणूक केली जात असते. कुठे? युटीज मध्ये. आता राहिलं नामनिर्देशित सदस्यांची माहिती. आपल्या लोकसभेमध्ये आधी कुठं 2019च्या आधी दोन सदस्यांना नामनिर्देशित केलं जायचं. कोणते 2 सदस्य? अँग्लो इंडियन असलेले. पण ती तरतूद आता काढली गेलेली आहे. अँग्लो इंडियन सदस्य 104वी घटना दुरुस्ती 2019 ने नामनिर्देशन करण्याची ही पद्धत रद्द करण्यात आलेली आहे. क्लिअर? पॉइंट क्लिअर इथपर्यंत? फाईन. हे झालं आपलं लोकसभा. मग मला जर क्विक अनालिसिसच करायचं आहे राज्यसभा आणि लोकसभाचं, हा टेबल मी पाहणार एक्झामच्या आदल्या दिवशी आणि मला सर्व माहिती समजून जाणार. ओके, चला आता पहा. राज्यसभाला इंग्लिशमध्ये काउन्सिल ऑफ स्टेट्स म्हटलं जातं, राज्यांची सभा. लोकसभाला हाऊस ऑफ द पीपल म्हटलं जातं, लोकांचं घर, लोकांची सभा. ओके, मग मला दोघांमध्ये काय करायचं आहे, दोघांमध्ये क्लासिफिकेशन करायचं आहे. पहिलं मी स्वरूप पाहणार. पहा, राज्यसभा जी आहे ती एक स्थायी सभागृह आहे, परमनंट हाऊस आहे. म्हणजे काय, जसं फॉर एक्झाम्पल आपण काय करतो, दर 5 वर्षाला इलेक्शन घेत असतो. मग हे दर 5 वर्षाचे इलेक्शन हे राज्यसभेसाठी असतात का? हो, नाही.
फक्त लोकसभेसाठी असतात, म्हणूनच त्याला लोकसभेचे इलेक्शन्स म्हणतात. लोकसभेच्या निवडणुका म्हणत असतात. 2024 मध्ये, 2019 मध्ये, 2014 मध्ये जे काही इलेक्शन्स झालेले आहेत ते लोकसभेचे इलेक्शन झालेले आहेत. आपण आपल्या राज्यामध्ये जे इलेक्शन ज्यामध्ये आपण स्वतः वोट देतो ते विधानसभेचे इलेक्शन्स असतात. विधान परिषदच्या इलेक्शन्स मध्ये किंवा राज्यसभेच्या इलेक्शन मध्ये आपण वोट करत नसतो. आपण म्हणजे इन जनरल, आपण म्हणजे ऍज अ सिटीजन ऑफ इंडिया आपण वोट करत नसतो. ठीक आहे, फाईन. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट लक्षात घ्या इथे. जसं आपल्या केंद्र शासनामध्ये लोकसभा आणि राज्यसभा आहे त्याच पद्धतीने त्याचंच एक जॉटेड डाऊन स्वरूप हे महाराष्ट्रामध्ये भेटत असतं. म्हणजे कुठल्याही राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेच्या स्वरूपामध्ये भेटत असतं. म्हणून जेव्हा पण आपण संसदेचा अभ्यास करत असतो त्या संसदेचा अभ्यास झाला की लगेच आपण राज्य विधिमंडळाची माहिती घ्यावी लागते, कारण सिमिलर आहे. सिमिलर असल्यामुळे समजून जाते क्विकली. ठीक आहे, म्हणजे आपला हा जो टॉपिक आहे हा संपल्यानंतर दुसरा टॉपिक तुम्हाला मी आत्ताच सांगून ठेवते, राज्य विधिमंडळ असणार आहे. ठीक आहे, मग आता पहा, जसं आपण दर 5 वर्षाला लोकसभाचे इलेक्शन्स घेत असतो त्या पद्धतीने राज्यसभेचे इलेक्शन्स नसतात. राज्यसभा ही एक परमनंट हाऊस आहे, स्थायी सभागृह आहे. असं कधीच होत नाही की राज्यसभा एकदम मोकळी बसलेली आहे, म्हणजे राज्यसभेमध्ये एकही व्यक्ती नाहीये असं कधीच होत नसतं. लोकसभेमध्ये तसं होऊ शकतं. लोकसभेमधील सर्वजण कधी विसर्जित होऊ शकतात किंवा त्यांच्या विरोधामध्ये अविश्वासाचा ठराव पारित होऊ शकतो किंवा मग आणखीन काही, राईट. ही लोकसभा स्थायी नाहीये, ही विसर्जित होऊ शकते. पण राज्यसभा कधीच विसर्जित होत नाही. लोकसभेसाठी विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतींना आहे. राष्ट्रपतींना सांगितलं की बाबा असं ही लोकसभा आता काही विश्वास राहिलेला नाहीये या लोकसभेमध्ये, बंद करून टाका. राष्ट्रपती काय उद्या चालून डिक्लेअर करून टाकतील की बाबा ही लोकसभा काय झालेली आहे? विसर्जित झालेली आहे. उद्या चालून मोदी सरकारामध्ये जे काही मेजॉरिटी लागते, बहुमत लागतं, ते बहुमत निसटून पडतं. बिहारने सोडून दिलं, तेलंगणाने आपला सपोर्ट सोडून दिला. अशा वेळी काय, सर्व त्यांची जी बहुमत आहे ते सुटून जाणार. अशा वेळी ते स्वतः राष्ट्रपतींना सांगू शकता की बाबा आमचं जे काही लोकसभा आहे त्याला विसर्जित करून टाका, त्याला खारिज करून टाका. ठीक आहे, पण राज्यसभेमध्ये असं नसतं. राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ, माफ करा, प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्ष असतो. हे शब्द आहेत ना, हे शब्द नीट वाचा, पहा, कन्फ्युजन होता कामा नये. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो, परंतु राज्यसभेचा कार्यकाळ हा अनिश्चित आहे. राज्यसभा याचं प्रॉपर कार्यकाळ नाहीये, कारण ते एक परमनंट हाऊस आहे. पॉइंट लक्षात येतंय का? राज्यसभेमध्ये जे काम करत आहेत त्यांचा कार्यकाळ आहे, पण राज्यसभा ऍज अ होल याचं कार्यकाळ नाहीये. राज्यसभेला एक घरासारखं समजा. आपलं एक घर आहे फॉर एक्झाम्पल. ओके, लेट अस इमॅजिन इट एज अ हाऊस. हे माझं घर आहे. ठीक आहे, हे माझं घर आहे. या घरामध्ये 4 व्यक्ती आहेत. ठीक आहे, या घरामध्ये 4 व्यक्ती आहे. हे घर मी काय केलं? 2025 मध्ये बांधलं. असं आहे का की 10 वर्षानंतर हे घर तुटून पडेल? नाही. जर चांगलं असेल तर हे चिरकाळापर्यंत राहणार आहे, राईट, माझं घर. परंतु या घरामधील व्यक्ती आयुष्यभर असेच राहतील का? नाही. प्रत्येक व्यक्ती 40, 50, 60, 70, 80, 90, 100 वर्षानंतर काय मरून जाणार आहे. पण कदापि हे घर तसंच्या तसं राहील. त्याच पद्धतीने ही राज्यसभा आहे. ही राज्यसभा पहा, राज्यसभा 1950 पासून चालत आहे, आजपर्यंत कधीच विसर्जित झालेली नाही. पण राज्यसभेमध्ये जे काही सदस्य आहेत त्यांचा कार्यकाळ मात्र निश्चित आहे, फक्त 6 वर्षांचा. आणि 6 वर्ष झालं की त्या व्यक्तीला तिथनं काढून टाकायचं. ओके, आपल्या देशाच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन ह्या सुद्धा राज्यसभेच्याच सदस्य आहेत, राईट, क्लिअर, फाईन. चलो आता पहा, हे आलं लक्षात. राज्यसभेचा कार्यकाळ नसतो, राज्यसभेमधील सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. परंतु लोकसभेचा कार्यकाळ आहे. लोकसभेचा कार्यकाळ आणि लोकसभाच्या सदस्यांचा कार्यकाळ मॅच होऊ शकतो. किती? मॅक्झिमम 5 वर्ष, यापेक्षा जाऊ शकत नाही. पण 5 वर्ष हे फिक्स आहे का? हो, नाही. उद्या चालून आता पहा 24 मध्ये लोकसभा निवडून आलेली आहे.
समजा जानेवारीमध्ये 2026 लागेल, 2 वर्ष होतील समजा त्यांना पूर्ण, उद्या सुद्धा विसर्जित होऊ शकते ही. मग यामध्ये 5 वर्ष हे कंपल्सरी नाहीये, विसर्जित होऊ शकतं, पण 5 वर्षाच्या पुढे नाही जाऊ शकत. ठीक आहे. मग इथे राज्यसभेमध्ये दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे निवृत्त होत असतात. लोकसभेमध्ये असं काहीच निवृत्तीबद्दल माहिती नाहीये. लोकसभेमध्ये डिरेक्ट कार्यकाळ संपत असतो. मग राज्यसभेमध्ये सदस्य म्हणून निवडून यायचं असेल तर मिनिमम 30 वर्षाचे असायला पाहिजे तुम्ही, पण लोकसभेसाठी हे वयवर्ष 25 एवढं आहे. राज्यसभेमध्ये निवडण्यासाठी भारतीय नागरिक असणं आवश्यक, याच्यासाठी पण भारतीय नागरिक असणं आवश्यक. 3ऱ्या अनुसूचीप्रमाणे शपथ घेणं दोन्ही सभेसाठी आवश्यक आहे. राज्यसभेमध्ये निवडणूक करण्याची तरतूद 83(1) मध्ये दिलेली आहे. लोकसभेसाठी 83 पोटकलम 2 मध्ये. राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही, तर लोकसभा कालावधी पूर्वी विसर्जित होऊ शकते. क्लिअर. आय होप तुमचं जे क्लासिफिकेशन आहे लोकसभा आणि राज्यसभा हे क्लिअर झालं असेल. आता पहा, लोकसभेमध्ये काही सदस्य आहेत, राज्यसभेमध्ये काही सदस्य आहेत. हे सदस्य निवडण्याची काही प्रक्रिया असते आणि ह्या सदस्यांचे काही आपण काय म्हणतो क्वालिफिकेशन्स असतात. ओके, ते एक एक करून आपण माहिती आता घेणार आहोत. ठीक आहे, चला आता पाहूयात. लोकप्रतिनिधी कायदा 1951. पहा, लोकप्रतिनिधी कायदा 1951 रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 नुसार पुढील पात्रतेचे निकष संसदेचा भाग होण्यासाठी सांगितलेला आहे. काय की तो संसदीय मतदारसंघात नोंदणीकृत मतदार असायला पाहिजे. म्हणजे काही मतदारसंघ संसदाच्या अंतर्गत आहेत तिथला तो काय असायला पाहिजे, नोंदणीकृत मतदार असायला पाहिजे. जेव्हा राज्यसभेसाठी विशिष्ट पद्धतीने राज्यातून निवडलं जाते एखादा व्यक्ती, महाराष्ट्रामधनं राज्यसभेसाठी निवडला जाते, त्यावेळी काय अट होती पहा. त्यावेळी तो जो उमेदवार लढवित आहे ती निवडणूक त्याच राज्यातील मतदार असावा, ही अट आधी होती 2003च्या पूर्वी, पण ही अट 2003 नंतर काढून टाकण्यात आलेली आहे. ठीक आहे, ही अट 2003 पूर्वी. म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या चालून, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या महाराष्ट्राचे आहेत का, नाही गुजरातचे आहेत ते, बरोबर. पण उद्या चालून ते जर का त्यांचं सीट लोकसभेमध्ये नसेल तर उद्या चालून ते राज्यसभेच्या जागेसाठी महाराष्ट्रामधनं सुद्धा लढू शकतात. देर इज नो प्रॉब्लेम इन इट. जागेचा प्रॉब्लेम नाहीये. आणि हीच वैधता 2006 सुप्रीम कोर्टाने मान्य केलेली आहे, की सुप्रीम कोर्ट म्हणले बरोबर आहे, राज्यसभेमध्ये निवडायचं असेल तर जागेची काहीच अट नाहीये. राईट. त्यासोबतच जर अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी आरक्षित जागेवरती एखाद्या सदस्याला निवडायचं असेल तर तो सदस्य सुद्धा अनुसूचित जाती किंवा जमातीमधला असायला पाहिजे. जनरल कॅटेगरी मधील सिटीजनला ह्या जागेवरती लढण्यास मुभा दिली गेलेली नाही. क्लिअर, बेसिक आहे, एवढं तर आपल्याला समजू शकतं. आता पहा, संसदीय सदस्यांची अपात्रता. संसदामधील जे सदस्य आहे, मग कुठे, लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये, ह्या सदस्य कधी कधी अपात्र होऊ शकतात याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. 3 बेसिसवरती हे अपात्र ठरू शकतात. राष्ट्रपती मार्फत 5 कारणांवरनं, किंवा अँटी डिफेक्शन लॉ अंतर्गत, किंवा मग लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत. आपण एक एक करून हे जे तिन्ही पद्धती आहेत ह्याला समजून घेऊयात. पहा, पहिलं केस, फर्स्ट केस काय, राष्ट्रपती मार्फत 5 कारणांमुळे संसदाचे जे सदस्य आहेत ते काढले जाऊ शकतात. मग कुठले कुठले कारण आहेत हे, जस्ट अ सेकंड. कुठले कुठले कारण आहेत. कारण क्रमांक 1, ऑफिस ऑफ प्रॉफिट, लाभाचे पद. मी खासदार म्हणून निवडायचा प्रयत्न केलाय, मी खासदार म्हणून निवडले सुद्धा आहे, पण मी माझी कंपनी काढली, त्या कंपनीचं सीईओ बनलं, ती कंपनी फॉरेन कंपनीला कुठलं तरी मर्जर करत आहे. लाभाचं पद सरकारशिवाय कुठंही मला घेता कामा नये. ओके. दुसरं, अस्थिर मन आहे, अनसाउंड माइंड आहे, पागलासारखं वागतंय एखादा खासदार, नाही, नका बसू त्याला, लोकांचा प्रश्न आहे, काढून टाका. नादार बनला आहे, अनडिस्चार्ज सॉल्वंट, ती व्यक्ती कर्जामध्ये बुडालेली आहे, कोट्यावधी रुपयांचं कर्ज आहे, किंवा त्याला आता त्याच्याकडे पैसा देण्यासाठी पैसा नाहीये, काढून टाका त्याला.
किंवा त्या व्यक्तीने परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे, काढून टाकतील राष्ट्रपती त्याला. बाबा तू भारतीयच नाहीये तर भारताचा खासदार कसं बनणार, म्हणजे भारतामध्ये खासदार म्हणून कसं राबणार, राईट. आणि संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्यानुसार ती जर अपात्र ठरत असेल तर अशा वेळी राष्ट्रपतींचा निर्णय हा अंतिम असायला पाहिजे. आणि राष्ट्रपतींना या संदर्भात निवडणूक आयोग मत देऊ शकतो आणि त्यानुसार कार्यवाही सुद्धा करू शकतो. हे निवडणूक आयोगाचं काम आहे. मग हे झालं पहिलं प्रकार. दुसऱ्या पद्धतीने कसं अपात्र ठरू शकतं कलम 102 अंतर्गत, अँटी डिफेक्शन लॉ. 52वी घटना दुरुस्ती 1985 नुसार हा कायदा आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. 10व्या अनुसूचीमध्ये हा समाविष्ट करण्यात आलाय. यामध्ये काय सांगण्यात येतं का 1985 आधी काय पद्धत होती की एखादा व्यक्ती निवडला जायचा, समजा एखादा व्यक्ती बीजेपी मधनं निवडला गेलाय, राईट. पण निवडल्यानंतर त्याला लक्षात येते की बाबा सरकार तर काँग्रेसची स्थापन होत आहे, म्हणून हा काय करणार, बीजेपीचं सगळं कामकाज सोडणार, काँग्रेसमध्ये जाणार. काँग्रेसचं काही प्रॉब्लेम झालं, काँग्रेस सोडणार, बीजेपी मध्ये येणार. पार्टी बदलत राहायचं कशासाठी, सत्तेसाठी. मग हे टाळण्यासाठी अँटी डिफेक्शन लॉ आणण्यात आलेला होता. मग यामध्ये काय काय तरतुदी आहेत पहा, की जर का एका पक्षातील 1/3 पेक्षा कमी सदस्य जर दुसऱ्या पक्षात गेले तर ते निलंबित होतील. फॉर एक्झाम्पल, समजा माझ्याकडे 33 सदस्य आहेत, ठीक आहे. 33 सदस्यांपैकी जर 11 किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य माझ्या पार्टीमधनं दुसऱ्या पार्टीमध्ये गेले तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण समजा 11 पेक्षा कमी सदस्य, 1/3 पेक्षा कमी सदस्य जर सोबत म्हणून जात असतील की आम्ही आता जाणार, आम्हाला पार्टी सोडायची आहे, अशा वेळी ते सगळे सदस्य निलंबित होऊन जाणार, त्यांची जागाही निघून जाणार, ठीक आहे. दुसरं, 91वी घटना दुरुस्ती 91st अमेंडमेंट ऍक्ट 2003 द्वारे काय ऍड करण्यात आलं की बाबा एका पक्षाची 2/3 पेक्षा कमी सदस्य जर दुसऱ्या पक्षाकडे गेलं तर ते निलंबित होतील. आधी 1/3 होतं, त्याला आता 2/3 करण्यात आलेलं आहे, राईट. महाराष्ट्रामध्ये जे शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे ती याच निलंबित झालेल्या प्रकरणामुळे, म्हणजे याच 2/3 पेक्षा जास्त सदस्यांनी पार्टी सोडल्यामुळे झालेला आहे, ठीक आहे. चला, त्यानंतर ज्या पक्षाद्वारे तिसऱ्या पद्धतीने ज्या पक्षाद्वारे मी निवडून आली आहे, मी बीजेपी मधनं निवडून आले आहे, पण त्याचं सदस्यत्व सोडून मी दुसऱ्या पक्षामध्ये जॉईन व्हायचा विचार करते, तेव्हा सुद्धा माझं सदस्यत्व हा निघून जाईल. ओके. ज्या पक्षाद्वारे तो निवडून आलेला आहे त्या पक्षाने दिलेल्या आदेशावरून विरुद्ध तो मतदान करतोय किंवा मत न देता न्यूट्रल राहतोय तरी सुद्धा मला काढलं जाऊ शकतं. म्हणजे काय की मी ज्या पार्टीमधनं निवडून आले त्या पार्टी हेडनं सांगितलं की बाबा असा विधेयक येणार आहे, तुला त्या विधेयकाला मनाई करायची आहे. मी काय केलं, मी उलट केलं, मी हो म्हणले त्याला. मी पार्टीच्या आदेशाचे पालन केले नाही, माझ्या विरोधामध्ये अँटी डिफेक्शन जाऊ शकतं. क्लिअर. मग आणखीन काय की एखादा अपक्ष व्यक्ती, इंडिपेंडेंट पर्सन, मी समजा इंडिपेंडेंट आहे, मला सर्वांनी निवडून आणलेलं आहे, इंडिपेंडेंट सदस्य आहे म्हणून, ना मी बीजेपीची, ना काँग्रेसची, ना आपची, ना शिवसेना, ना राष्ट्रवादी. ओके. मी निवडून आल्यानंतर मी काय केलं, मी समजा राष्ट्रवादी काँग्रेसला जॉईन करून टाकलं. काय, मी निवडून तर अपक्ष आलीये, मला जॉईन करण्याचा अधिकारच नाहीये, राईट. मी निवडून आलेल्यानंतर राजकीय पक्षाचा सदस्य जर झाले तरी सुद्धा माझ्या विरोधामध्ये अँटी डिफेक्शन लॉ हा आणला जाऊ शकतो. आणि जर का मला नामनिर्देशित केलेला आहे, राज्यसभेमध्ये मला नॉमिनेट केलं समजा, आणि नॉमिनेशन केल्यानंतर मला 6 महिन्याचा कालावधी दिला जातो. आम्ही तुम्हाला नॉमिनेट करत आहोत, 6 महिन्याचा टाइम पिरियड आहे. बीजेपी, काँग्रेस, आप, जे काही पार्टीमध्ये तुम्हाला जायचंय तुम्ही जा. 6 महिन्यानंतर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला हा कायदा लागू होईल, तुमचं सदस्यत्व अपात्र ठरेल. क्लिअर. अशा पद्धतीने हा अँटी डिफेक्शन लॉ काम करत असतो. आणि जे तिसरा प्रकार आहे ते आहे लोकप्रतिनिधी कायदा 1951चा.
या अंतर्गत काय सांगण्यात येतं, कधी जातं एखाद्याचं सदस्यत्व, जर एखाद्या व्यक्तीला 2 वर्षांपेक्षा जास्त गुन्हेगारी शिक्षा झालेली आहे, किंवा मग त्याने भ्रष्ट आचरण केलेलं आहे, किंवा अवैध किंवा चुकीचा निवडणूक खर्च केलाय, किंवा ऑफिस ऑफ प्रॉफिट स्वीकारलेला आहे, नागरिकत्व गमावलेलं आहे, अस्पृश्यता अथवा सती सारख्या सामाजिक गुन्ह्यांमध्ये सहभागी झालेला आहे, तर अशा व्यक्तीचं संसद मधील सदस्यत्व हा काढून घेण्यात येत असतो. क्लिअर क्लिअर आहे का इथपर्यंत? पहा, आता एखाद्या संसदेमधील लोकसभा किंवा राज्यसभा मधील जी जागा आहे ती कधी खाली होत असते? एक तर व्यक्ती अपात्र झाला तर, किंवा त्याने राजीनामा दिला तर, किंवा मग कुठल्याही परवानगी शिवाय तो खासदार अनुपस्थित राहिलेला आहे 60 दिवसासाठी परवानगी शिवाय जर तो अनुपस्थित राहिला, तर अशा व्यक्तीची जागा ही रिक्त कन्सिडर केली जाईल, अशा व्यक्तीची जागा ही वॅकेंट कन्सिडर केली जाईल. क्लिअर? ठीक आहे. आता शपथ घ्यायची आहे मला, मी संसदेचे सदस्य झाले, मला शपथ कोणासमोर घेता येईल? हो, मला शपथ कलम 99 अंतर्गत एकतर राष्ट्रपती समोर घ्यावी लागेल, किंवा मग राष्ट्रपतीने नियुक्त केलेल्या कुठल्याही व्यक्तीसमोर मला शपथ घ्यावी लागेल. क्लिअर? वन लाइनर, डिरेक्ट वन लाइनर इथनं येतात पहा. ओके, सो प्लीज बी प्रिपेअर्ड. प्लीज बी प्रिपेअर्ड. ठीक आहे. मग आता पहा, नंतर मला जे काही वेतन किंवा सॅलरी किंवा भत्ते भेटणार आहे, कोण डिसाइड करेल? संसद ठरवत असते. कलम 106 अंतर्गत घटनेमध्ये वेतनाबद्दलची तरतूद ही नाही आहे. ठीक आहे. आता पहा, त्याच्यासाठी संसद सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन कायदा 1954 आणण्यात आलेला आहे. ठीक आहे. अशा वेळी राज्यसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपाध्यक्ष, लोकसभेचे सभापती आणि लोकसभेचे उपसभापती ह्यांचा जो काही खर्च आहे तो संचित निधीवरती प्रभारित केला जातो. एक प्रकारे चार्ज अपॉन कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया, हे CFI काय आहे आपण पुढे पाहूयाच. ह्यांच्या व्यतिरिक्त संसदेचे जे काही सदस्य आहेत त्यांना नॉर्मली सॅलरी दिली जात असते, फक्त ह्यांचीच CFI मधनं घेतली जात असते. CFI काय आहे आपण पुढे पाहणारच आहोत. क्लिअर? आता पहा, जागा रिक्त करण्याचे वेगवेगळ्या पद्धती कुठल्या? पहिलं तर दुहेरी सदस्यत्व, डबल मेंबरशिप. काय की मी लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही मध्ये निवडून आलेली आहे, अशा वेळी मला 10 दिवसाच्या आत कळवावं लागेल मला लोकसभेची जागा पाहिजे की राज्यसभेची, नाहीतर माझी राज्यसभेतील सदस्यत्व हा रद्द केला जाईल. टायमिंग दिलाय 10 दिवसाचा. 10 दिवसाच्या आत कळवलं ठीक, कळवलं नाही राज्यसभेची जागा जाईल. एका सभागृहाचा सदस्य दुसऱ्या सभागृहात जर निवडून आला तर पहिल्या सभागृहातील सदस्यत्व हे आपोआप रद्द होत. मी राज्यसभेची सदस्य आहे, मी काय केलं, लोकसभेच्या इलेक्शनसाठी उभा राहिले, लोकसभा इलेक्शन जिंकले सुद्धा, अशा वेळी माझं राज्यसभेची जागा ही निघून जाणार, वेकेंट होणार. मग जर एखादी व्यक्ती एका सभागृहातील 2 जागांवर निवडून आली, मग मी काय केलं, मी मुंबई आणि ठाणे या दोन्हीसाठी उभा राहिले, दोन्ही मध्ये निवडून आले, अशा वेळी मग मला दोन्ही पैकी एक जागा डिसाइड करावी लागेल की मी मुंबईचं खासदार व्हायचंय मला की ठाण्याचं खासदार व्हायचंय. नाही तर माझ्या दोन्ही जागा निघून जातील. राईट? त्यापैकी कोणतीही एक जागा निवडावी अथवा दोन्ही जागांचं सदस्यत्व माझं रद्द होऊन जाईल. राईट? आणि लास्ट काय, संसद व विधानसभेवर निवडून आल्यावर 14 दिवसांच्या आत आपला निर्णय कळवावा, अन्यथा संसदेतील सदस्य सुद्धा. आता इथे पहा काय होत आहे, जर मी संसदेमध्ये आणि विधानसभेवर निवडून आले, विधानसभेमध्ये सुद्धा जागा आहे, संसदेमध्ये सुद्धा जागा आहे, अशा वेळी मला 14 दिवसाच्या आत कळवावं लागेल, नाही तर माझी संसदेतील जे सदस्यत्व आहे ते रद्द होऊन जाईल. एकतर मला खासदार राहायचंय का आमदार बनायचंय हे माझ्या हातामध्ये आहे. मी हे 14 दिवसाच्या आत सांगितलं नाही तर मी खासदार राहणार नाही, माझ्याकडे आमदारकी दिली जाईल. ठीक आहे. चल, त्यानंतर पहा, आता आपण पाहूया लोकसभेच्या सभापती बद्दलची माहिती. लोकसभेचा सभापती 93 अंतर्गत निवडला जात असतो. ठीक आहे. चलो, लेट अस सी अबाउट दी स्पीकर ऑफ दी लोकसभा. हे पहा,
सभापती हा लोकसभेच्या सदस्यांपैकीच एक असतो. ठीक आहे. आणि याच्या निवडणुकाची दिनांक हे राष्ट्रपतीच ठरवत असतात. मग सभापती होण्यासाठी काय, घटनेमध्ये तर काही क्वालिफिकेशन दिले नाहीये, फक्त काय की बाबा भारतीय नागरिक असायला पाहिजे, लोकसभेचा सदस्य असायला पाहिजे, आणि ह्याला राजीनामा द्यायचा असेल तर तो उपसभापतीला राजीनामा देणार आहे. ठीक आहे. प्लस ह्याला जर काढायचं असेल, बडतर्फी करायची असेल तर काय होईल पहा, असा ठराव लोकसभेमध्ये आणावा लागतो लोकांतर्फे, राईट. आणि 14 दिवसांची पूर्व सूचना द्यावी लागते कोणाला, या सभापतीला. ठीक आहे. 14 दिवसांची पूर्व सूचना दिल्यानंतर अशा या ठरावावरती 50 सदस्यांच्या सह्यांची आवश्यकता आहे. मग सगळं विचार विमर्श होईल. त्यानंतर इफेक्टिव्ह मेजॉरिटीने ह्यांना हा ठराव पारित करावा लागतो. इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय की यामध्ये समजा 100 सदस्य आहेत लोकसभेमध्ये, त्यापैकी 7 सदस्य हे काय आहेत, वेकेंट आहेत. ठीक आहे. 7 जागा हे वेकेंट आहेत, राहिलेले 93 जागा, या 93 जागांचं 50% घेतलं जाईल आणि काय केलं जाईल, माझ्या हे जे ठराव आहे हे पारित केलं जाईल. इथे ऍब्सेन्सी पाहिली जात नाही, वेकेन्सी पाहिली जात असते. ठीक आहे. चला मग आता जर का एखादी लोकसभा बरखास्त झाली, अशा वेळी काय तरतूद की बाबा सभापती पण लगेच निघून जाणार का लोकसभेमधनं, नाही. नवीन सभापती येईपर्यंत सध्या जो सभापती आहे तो आपली जागा सोडत नाही. मग आज प्रेझेंटला लोकसभा सभापती कोण आहेत, हो, ओम बिर्ला हे आहेत. श्री ओम बिर्ला हे आपल्या लोकसभेचे सभापती आहेत, राईट. मग आता कलम 95 अंतर्गत कशाची तरतूद आहे, जर का सभापतीला आपलं काम करता आलं नाही तर उपसभापतीची निवड केली जात असते आणि तो उपसभापती सभापती म्हणून काम करू शकत असतो. उपसभापती जरी नसेल तर त्याच्याऐवजी अन्य कुठला व्यक्ती काम करत असतो, राईट. मग सभापती नसेल तर उपसभापती काम करणार, उपसभापती नसेल तर राष्ट्रपती नियुक्त करतील असा लोकसभा सदस्य काम करणार आहे. इथं पण नोट करा, जर सभापती आणि उपसभापती या दोघांच्या जागा रिक्त असतील, वेकेंट असतील तर राष्ट्रपती सभापती नेमणार आहे, आणि जर का दोन्ही गैरहजर असतील, ऍब्सेंट असतील तर सभापती पॅनल मधून एका व्यक्तीला निवडलं जाईल. ही सभापती पॅनल काय आहे, लोकसभेमधनच 10 सदस्यांची एक पॅनल असते. कशासाठी, जर का समजा सभापती उपसभापती दोन्हीही अवेलेबल नाहीये, गैरहजर आहे, तर या पॅनल मधनं एकाला निवडून दिलं जातं. पण नोट करा, गैरहजर असतील तर पॅनल मधून, पण जागाच रिक्त आहे, तिथं कोणाला निवडलंच गेलेलं नाहीये, अशा वेळी राष्ट्रपती त्यांना नेमत असतात. क्लिअर. लोकसभा सभापती बद्दल माहिती क्लिअर आहे. आता पहा, लोकसभा सभापतीचे कार्य काय आहेत. ही पहा, आपली लोकसभा आहे नवीन ह्याच्यामधली, काय म्हणतात त्याला, नवीन संसदेमधली. आता पहा, सभापतीची भूमिका कार्य काय. एक तर ते लोकसभेचे प्रमुख आहेत. बेसिक सभापती आहे सभेचा पती, सभेचा हेड, राईट. सभापतीच त्याला म्हणत असतो. जर का कुठल्याही लोकसभेमध्ये कुठल्याही विधेयकावरती चर्चा घेतली जात असेल आणि समजा 100 जण आहे, 50 जण म्हटले ओके, 50 जण म्हटले नाही, अशा वेळी या सभापतीला निर्णायक मत देता येत असतो, कास्टिंग वोट ज्याला म्हटलं जातं. मग सभापतीने होकार दिला, विधेयक पारित होईल. सभापतीने नाकार दिला, विधेयक मानला जाणार नाही, राईट. प्लस संयुक्त बैठकीचा हा अध्यक्ष असतो. संयुक्त बैठक काय की बाबा एखादं विधेयक आहे ज्यावरती लोकसभा आणि राज्यसभा या दोघांचंही मत निर्माण होत नाहीये, अशा वेळी संयुक्त बैठक बसवली जाते. संयुक्त बैठकीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा दोघांचे सदस्य येऊन बसतात आणि डिस्कस करतात की बाबा आपल्याला विधेयक पाहिजे, नाही पाहिजे, काय चेंज पाहिजे. अशा वेळी अध्यक्ष कोण असतो, हा सभापती असतो. प्लस धन विधेयक, बजेटचे बिल किंवा मनी रिलेटेड कुठलेही विधेयक आहेत ते आता त्यांच्यावरती लिहिलेलं नसतं मनी बिल म्हणून आल्या हे धन विधेयक आहे, हे डिक्लेअर करण्याचं काम लोकसभा सभापतीचं आहे. त्याच्या विरोधामध्ये कोणीच जाऊ शकत नाही. ओके, मनी बिल आहे की नाही हे ठरवत असतात. प्लस जर सभागृहामध्ये कोरम नसेल, प्रॉपर तेवढे जण नसतील, किती 1/10 म्हणजे आता समजा 500 सदस्य आहे, त्यापैकी 50 सदस्य असणं गरजेचं आहे. 50 सदस्य मिनिमम पाहिजे. जर ते नसतील तर सभागृह ही
तहकूब केली जाऊ शकते, अडजॉर्न केली जाऊ शकते. ठीक आहे. आता जसं लोकसभा सभापती आहेत त्याच पद्धतीने लोकसभेचे उपसभापती सुद्धा असतात. ह्यांच्या निवडणुकीची तारीख कोण ठरवतं? हो, सभापती ठरवतो. पण सभापतीच्या निवडणुकीची तारीख कोण ठरवतं? राष्ट्रपती ठरवत असतं. राईट. हे उपसभापती सभापतीच्या अंतर्गत काम नाही करत, हे डिरेक्टली लोकसभेला जबाबदार आहेत. त्यांचं कार्य पूर्ण लोकसभेसाठी असतो. ओके. आणि यांना राजीनामा द्यायचा असेल तर हे सभापतीला देणार, यांना बडतर्फ करायचं असेल तर सेम सभापती सारखेच बडतर्फ यांचं करता येतं. मोस्टली हे जे उपसभापती आहेत हे विरोधी पक्षातले असतात, पण असा कुठलाच नियम आपल्या घटनेमध्ये दिलेला नाहीये. ठीक आहे. पहा, 10व्या लोकसभेपर्यंत सभापती, उपसभा आणि उपसभापती हे सत्ताधारी पक्षाचे असायचे. परंतु 11व्या लोकसभेपासून सभापती सत्ताधारी पक्षाचा आणि उपसभापती विरोधी पक्षाचा असणं सुरुवात झालेली आहे. त्यातल्या त्यात सध्या तरी आपल्याकडे उपसभापती सुद्धा नाहीये. उपसभापती हा पद जो आहे याचा उगम 1921 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 ने झालेला आहे. आपले पहिले सभापती फ्रेडरिक व्हाईट हे होते. राईट. पहिले पूर्ण भारताचे पहिले सभापती. पहिले उपसभापती सच्चिदानंद सिन्हा होते. पहिले भारतीय निर्वाचित सभापती 1925 मध्ये विठ्ठलभाई पटेल झालेले आहेत. तर स्वातंत्र्यानंतरचे पहिले सभापती 1947 मध्ये गणेश वासुदेव मावळणकर हे झालेले आहे. डायरेक्ट वन लाइनर क्वेश्चन इथनं येतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स. ओके. आय होप यू आर नोटिंग देम डाऊन. आता जसं आपण लोकसभा सभापती पाहिलं त्याच पद्धतीने आपल्याला राज्यसभेचं अध्यक्ष सुद्धा पाहायचं आहे. ओके. चला पाहूया राज्यसभेचं अध्यक्ष कलम 89 अंतर्गत. आपल्या भारताचे उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे अध्यक्ष असतात. इज द एक्स ऑफिशियल चेअरमॅन ऑफ दी राज्यसभा. राज्यसभेच्या अध्यक्षाला देखील लोकसभेच्या सभापतीप्रमाणेच निर्णायक मतदानाचा अधिकार आहे. टेक्निकली पाहायला गेलं तर दोघांना समान पॉवर्स आहेत. काही गोष्टींमध्ये लोकसभेच्या सभापतीला जास्त पॉवर्स आहेत, अध्यक्षाला कमी. ठीक आहे. मग आता जर अध्यक्ष नसेल तर त्याच्या जागी उपाध्यक्ष हा काम करू शकतो. कलम 91 अंतर्गत अध्यक्षपद रिक्त असल्यास उपराष्ट्रपती अध्यक्षपद रिक्त असताना किंवा उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती म्हणून कार्य करीत असताना त्या पदाची कर्तव्य हा उपाध्यक्ष पार पाडित असतो. ठीक आहे. मग उपाध्यक्ष पदही जर का रिक्त असेल, वेकेंट आहे, अशा वेळी राष्ट्रपती नियुक्त करेल असा राज्यसभेच्या सदस्यास काय केलं जातं? नियुक्त केलं जातं. इथं पण नोट करा, जर का रिक्त असेल, जर दोन्ही जागा या रिक्त असतील अशा वेळी राष्ट्रपती नेमत आहे. आणि जर का दोन्ही जागांवरती गैरहजेरी असेल तर ह्यांचं पण एक पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन्स असतं. हे पण 10 सदस्यांचं पॅनल आहे राज्यसभा सदस्यांचं. यापैकी एक सदस्य हा अध्यक्ष म्हणून काम करणार आहे. ठीक आहे. मग जेव्हा मी लोकसभा सभापती आणि राज्यसभा अध्यक्ष यांचं कंपॅरिझन करते, पॉवर्सचं कंपॅरिझन करते, मला काय लक्षात येतं पहा. लोकसभेचे सभापती हे लोकसभेचे सदस्य असतात, परंतु राज्यसभेचा अध्यक्ष हा राज्यसभेचा सदस्य नसतो. ते उपराष्ट्रपती आहेत, ते राज्यसभेचे सदस्य हे नसतात. पॉइंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अनेकांना वाटतं की राज्यसभेचे अध्यक्ष राज्यसभेचे सदस्य आहेत. नाही हो, ते उपराष्ट्रपती आहेत, सदस्य नसू शकतात ते. राईट. लोकसभेतून हे निवडून आणलेले असतात लोकसभेचे सभापती, पण राज्यसभेचे अध्यक्ष पदसिद्ध अध्यक्ष आहेत, ते उपराष्ट्रपती म्हणून निवडलेले असतात. हे लोकसभेचे सभापती धन विधेयक आहे की नाही हे ठरवतात, पण असा अधिकार राज्यसभा अध्यक्षाला नसतो. लोकसभा सभापती संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असतात, पण हे नसतात राज्यसभेचे सदस्य. सभापती या नात्यानेच यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं, बडतर्फ केलं जाऊ शकतं, पण राज्यसभेच्या अध्यक्षाला उपराष्ट्रपती म्हणून काढावं लागतं, म्हणून पदावरून दूर करावं लागतं. त्यांना राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून पदावरून दूर केलं जाऊ शकत नाही. आणि राजीनामा हे उपसभापतीकडे देत असतात, तर राज्यसभेचे अध्यक्ष हे राजीनामा राष्ट्रपतीकडे देत असतात. क्लिअर.
क्लिअर. चला आता घेऊयात काही इन्फॉर्मेशन अबाउट दी सेशन्स ऑफ दी पार्लमेंट, संसदेचे अधिवेशन. आय नो भरपूर इन्फॉर्मेशन होत आहे, बट ही एवढी जास्त पण डिटेलमध्ये आपण जात नाहीये. एकदम इन्फॉर्मेशन जी परीक्षेसाठी गरजेची आहे तीच आपण पाहत आहोत. राईट. पहिलं, संसदेमध्ये वेगवेगळे अधिवेशन होत असतात पहा. राईट. टेक्निकली आपल्या घटनेने काय सांगितलेलं आहे की दर 6 महिन्याला एकदा भेटणं गरजेचं आहे संसदेला. पण आपल्या संसदेमध्ये नियम काय आहे? 3 अधिवेशन होतात, हिवाळी, उन्हाळी आणि बजेट सेशन्स. राईट. हे प्रत्येक अधिवेशन बोलवण्याचं काम, त्यामध्ये काही प्रॉब्लेम झाले, तहकूब करायचं असेल, अधिवेशन संपवायचं असेल, ह्या सर्वांची प्रोसिजर असते. मग जर का अधिवेशन बोलवायचं असेल तर 85 अंतर्गत राष्ट्रपती अधिवेशन बोलवत असतात, समन करत असतात. समनिंग दी सेशन ऑफ दी पार्लमेंट, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. राईट. 6 महिन्यांपेक्षा अधिक अंतर असू नये 2 अधिवेशनामध्ये. पण भारतामध्ये 3 अधिवेशन होतात, अर्थसंकल्पीय, पावसाळी आणि हिवाळी. त्यानंतर काही अधिवेशनामध्ये प्रॉब्लेम येतात पहा. आता आपण पाहतो पार्लमेंटमध्ये अपोजिशन आणि सत्ताधारी पक्षांमध्ये भांडणं झाले. स्पीकर म्हणतात अरे अडजर्न केलेलं आहे, अडजर्न सायनडाय केलेलं आहे. काय केलं? तहकूब केलं जातं. तहकूब करणं म्हणजे अडजर्नमेंट करणं म्हणजे काय? तो लोकसभेचा सभापती किंवा राज्यसभेचा अध्यक्ष काही काळासाठी एखादी सेशन जे आहे ते थांबवत असतो. ठीक आहे. इथे काळ निश्चित असतो. आपण 2 दिवसानंतर भेटूया, आपण 2 तासानंतर भेटूया, वगैरे वगैरे. अनिश्चित ना काळापर्यंत जेव्हा तहकूब केलं जातं त्याला अडजर्नमेंट सायनडाय म्हटलं जातं. काळच इथे निश्चित नाहीये, हे सुद्धा अध्यक्ष अथवा सभापतीच करत असतात. यामध्ये सभागृहाचे बैठक संपते पण अधिवेशन संपत नसतं. ठीक आहे. आणि लास्ट आहे सत्र समाप्ती, ज्याला प्रोरोगेशन म्हटलेलं आहे. प्रोरोगेशन करण्याचा अधिकार सुद्धा कोणाला? राष्ट्रपतींना असतो. मग एखादी सभा बोलवायचे, एखादं अधिवेशन बोलवायचे किंवा अधिवेशनाला निरोप द्यायचा, एंड करायचंय, काम कोण करणार? राष्ट्रपती करणार. ठीक आहे. मग आता समजा मला लोकसभा बरखास्त करायची असेल, मी बरखास्त केली एखादी लोकसभा, त्यावेळी लोकसभेमध्ये जे काही विधेयक आहे तर त्यांचं काय होतं, त्यांची काय स्थिती होत जाते. फॉर एक्झाम्पल, लोकसभेमध्ये पेंडिंग असणारे जे काही बिलं आहेत ती रद्द होऊन जातात. कुठलीही बिलं असू दे. समजा 2024 मध्ये आपली सध्याची लोकसभा चालू झालेली आहे, समजा उद्या चालून 2026 मध्ये ही पडली. ठीक आहे. आणि काही नियम, काही कायदे लोकसभेमध्ये होते, काही बिल लोकसभेमध्ये पेंडिंग होते, पण ते सर्व रद्द होऊन जातात. मग लोकसभेने पास केलेले मात्र राज्यसभेमध्ये पेंडिंग असणारे बिल सुद्धा रद्द होत असतात. त्यानंतर परंतु इथं नोट करा, जे बिल संयुक्त बैठकीच्या डिस्कशनसाठी राखीव ठेवलेले आहे किंवा संयुक्त बैठकीसाठीची तरतूद केलेली बिलं आहेत ती रद्द होत नाहीत. प्लस लोकसभेमध्ये पेंडिंग असणारे मात्र राज्यसभेमध्ये पेंडिंग असणारे मात्र लोकसभेने पास न केलेले बिल, म्हणजे लोकसभेमध्ये आले आणि तिथेच राहिले, राज्यसभेमध्ये आले आणि तिथेच राहिले, लोकसभेमध्ये कधी गेलेच नाही, असे बिल सुद्धा रद्द होत नाहीत. ओके. मग राष्ट्रपतीच्या सहीसाठी राहिलेले जे काही बिलं आहेत ती सुद्धा रद्द होत नाहीत. आणि राष्ट्रपतींनी जर एखाद्या बिलावरती पुनर्विचारासाठी पाठवलेलं आहे ती सुद्धा बिल रद्द होत नाही. मग कुठली रद्द होतात ही फक्त लक्षात ठेवायची. पहिलं, क्रमांक 1 काय, की जे बिल लोकसभेमध्ये पेंडिंग आहेत रद्द होऊन जातात. दुसरं, राज्यसभेने काय केलेलं, लोकसभेने काय केलं, एखाद्या बिलाला पास केलं आणि त्याला राज्यसभेमध्ये पाठवलं, लोकसभा बरखास्त झाली, तो तरी सुद्धा ते बिल काय होणार आहे, बरखास्त होऊन जाणार आहे, ते बिल रद्द होऊन जाणार आहे. क्लिअर? आलं लक्षात इथपर्यंत? चला, आजसाठी आपलं एवढंच इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. संसदेची आपण जेवढी आपल्या परीक्षेला लागते ती डिटेल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे पहा. यानंतरच्या लेक्चरला आपल्याला आणखीन एक लेक्चर लागेल संसद कंप्लीट करण्यासाठी. आपल्याला आणखीन भरपूर माहिती घ्यायची आहे, वेगवेगळे क्वेश्चनावर, फर्स्ट रीडिंग, सेकंड रीडिंग, हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर ठरावाचे प्रकार पाहिजेत, बिलांचे प्रकार पाहिजेत, संयुक्त बैठकीबद्दलची माहिती घ्यायची आहे. राईट. राज्यसभेचं स्थान लोकसभेशी कंपॅरिझन मध्ये कसं आहे, संसदेची वेगवेगळी भूमिका काय आहे, सर्व आणखीन आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यासाठी आणखीन एक लेक्चर लागेल, त्या लेक्चरमध्ये आपण ते कंटिन्यू करूयात. ओके. चलो, मग सध्यासाठी आपण इथेच थांबूयात. जे काही विद्यार्थी लाईव्ह मध्ये असतील त्यांनी आपले प्रश्न विचारायचे आहेत. ओके, जस्ट अ सेकंड, एक क्वेश्चन आलेला आहे, ज्याला मला पाहू द्यात.
ओके, प्रश्न असा आहे की लाईव्ह क्लासचं जे PDF आहे ते ओपन होत नाही आणि डाउनलोडही होत नाही. ओके, हे टेक्निकल इश्यू आहे सर. तुम्हाला याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर आपला एक मी तुम्हाला नंबर सांगते, हेल्पलाईन नंबर. त्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे. ओके, हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला आपल्या ऍपवरती मिळून जाईल. ठीक आहे, चलो सध्यासाठी आपण इथेच थांबूयात. हेल्पलाईन नंबरवरती काम करा, तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर पेशंट लिसनिंग. थँक्यू.